मी रोहित दादाला विनंती करतो की तुमचे जेवढे आमदार असतील, तुमचे जेवढे खासदार असतील, तुम्ही या ठिकाणी एमपीएससीचा जीआर फाटला तर दुखायला म्हशीचं इंजेक्शन वघारीला नको. थांब रे, थांब थांब जरासा. मी कुठला नेता नाही आणि नेता व्हायचं म्हणल्यावर कुठल्या पार्टीत जाणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव. एक थांब रे. सर सागर सर, ये पब्लिक को हटाओ इधर से. एक गोष्ट का सांगालो मी पहिल्यांदा रोहित दादांना, या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये थांबणार आहे. मागा चल, मागा रे. इकडे पहा, ऐका पोरं, महत्व. अरे मी तुमच्यासाठी बोलायला कामाचं ऐका. या ठिकाणी आपण आंदोलन केलं, या ठिकाणी रोहित दादा सोबत दिसलो, या ठिकाणी काँग्रेसचे लोक भेटले. तेव्हा काही जण बांडगुळ आहेत जे लोकांच्या घरातल्या काकाला जाऊन पप्पा म्हणतात, त्या भाड खाऊन सांगायचं की तुम्ही काय करसाल, माझ्यावर कमेंट करसाल किंवा प्रशासकीय अधिकारी माझ्याकडे दाखवसाल तर माझ्याकडे एक फॉर्च्युनर आहे, बायकोच्या नावावर थार आहे, अर्धा एकर शेती माझ्या नावावर आहे, बायकोला एक पंच घेऊन दिलेली आहे, मग क्लास चालतोय, जीएसटी नंबर 1 आहे, कोणता केळं मग गावाकडे करू शकतो. दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची, विद्यार्थ्याच्या वतीनं आम्ही रोहित दादांना आणि जे विरोधी पार्टी आहेत त्यांना, 36 जिल्ह्यामध्ये तुमचे आमदार आहेत. अरे महाराष्ट्रातला गोरगरिबाचा पोरगा पोलीस भरतीला जाते तेव्हा त्याला राहण्या खाण्याची व्यवस्था नसती, तेव्हा आज तुम्ही या ठिकाणी ऐलान करा, महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात ह्या पोलीस भरतीचा पोरगा आला